मी पुण्याभाऊंना विनंती करतोय की नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल त्यांनी थोडीशी मांडणी करायची आहे. मी पुण्या वसाव आहे. मी सरदार सरोवर विस्थापित आहे. माझे पुनर्वसन झालं नंदुरबार जिल्हा तळोदा तालुक्यात. उद्घाटन सत्रामध्ये जे आमचे मानव निर्मिती शास्त्र बोलले गेले ते असे माझे दिमाग खूप थंडी झाली. आम्ही 1980 मध्ये जेव्हा मेधाताई नर्मदाला गेली तेव्हा सुरुवात अशी केली होती की झाडे किती बुडणार या गावामध्ये. तर हा जर लिहिला आहे ना, आम्ही कधी तेव्हा आज आठवण आली आम्हाला आमच्या झाडाचा आहे. आमचे जे झाडे होते नर्मद्यामध्ये ते हजारो वर्षाचे झाडे होते. सुरुवातीला प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रात 33 गावे बुडतात, गुजरातात 19 गावे बुडतात, मध्य प्रदेशमध्ये 200 आसपास गावे बुडतात. एक नर्मदा रूपाने मेधाताई बॉम्बेहून गेली. ती आम्हा आदिवासींना ऊर्जा दिली. इथे सरदार सरोवर बनणार आहे. आपल्या गावामध्ये किती झाडे बुडणार आहे. आमचे झाडे असे होते, महूचे झाडे होते, आंबाचे झाडे, हर जे धरतीवर आहेत सर्व झाडे होते. आज सरदार सरोवर पूर्ण झाला, ते झाड आम्हाला नजरेसमोर दिसत. मग आम्ही झाडाला हात लावू दिले, बुडू दिले. बुडून गेल्या म्हणून आम्हाला हे लिहिले असं आठवण आली की आजही जंगलावर कोणीतरी बोलता आहे म्हणून आम्ही इथे बोलता आहे. जंगल वाचवल्याशिवाय पृथ्वी टिकणार नाही. जंगल वाचवल्याशिवाय माणूस टिकणार नाही. आम्ही इतकं वर्ष आंदोलन केलं. माझे घर बुडालं, मला जमीन द्या, मला डिक्लेअर करा, हे द्या, सर्व द्या. विकास आणि योजना हे अजून आम्हाला कळून नाही राहिली काय चीज आहे. चालेल, सरकार सांगतो आम्ही योजना बनवतो, आम्ही गावात सांगतो आमचे विकास झाला पाहिजे. तिसरं कोण असेल याच्यात? हा कोणाचा विकास होणार आहे? हे पृथ्वी नष्ट होण्याचं कारण या विकास आणि योजनाचंच मागे एक कारण आहे. आपण सर्व याचा अभ्यास केला पाहिजे. जन आंदोलन हा जनताचा सेवक आहे. या देशाचा राजकीय पार्टी असेल किंवा संविधान असेल, हेच जन आंदोलन टिकू शकतं. आदिवासी एरियामध्ये पेसा कायदा आणला, आम्ही पंचायत करतो. महाराष्ट्रात पहिली वसाहत नर्मदा नगर आहे. 25 वर्ष झालं मी पंचायत करत आहे तिथे. पण आजही मी मानतोय की मी पंचायत करत नाही असं किंवा संविधानामध्ये लिहिलं तर अजून मी चालू नाही राहिलं. पेसा कायद्यानुसार नंदुरबार जिल्हा हा 100% आदिवासी पेसा आहे. तिथे गरम सभा होत नाही सर. जंगल वाचवायचं असेल तर त्या एरियामध्ये जो आदिवासी आहे त्याला घेऊन जन आंदोलन प्रत्येक गावाला तयार करावा लागेल. विकासाचा मुद्दा तयार करावा लागेल आपल्याला. विकास रस्ते होईल, लाईट येईल, सर्व काही येऊन जाईल. पण त्या गावात जंगल टिकल्याशिवाय तिथे नोंदी टिकणार नाही. त्या गावात विकास झाल्याशिवाय पुढचा मार्ग जंगल आहे तरच आपल्याला पुढचा मार्ग भेटणार आहे. आणि सरकारला दाखवावा लागेल. विकास करतं सरकार. नर्मदामध्ये 6000 हेक्टर जंगल जमीन बुडावली. एक मर्स कमिटी आली होती, भारत विदेशमध्ये मर्स कमिटी आली होती. आम्ही सर्वांनी सांगितलं की आमचे जंगल बुडतं आहे 6000 हेक्टर वरती. वर्ल्ड बँक आली, ती वर्ल्ड बँकला सांगितलं की आमचं जंगल बुडतं आहे. तिने सांगून दिले की आम्ही नर्मद्यावर पैसे देणार नाही. मग भारत सरकारने सांगितलं आम्ही चंद्रपूरमध्ये नर्मदेच्या 6000 हेक्टर महाराष्ट्रामधले तर लावू, औरंगाबादमध्ये लावू, नंदुरबार जिल्ह्यामध्ये लावू. पाहिलं तिथे जंगल नाही. आणि तर कुठला जंगल होता? आपण नवसारीमध्ये तयार केला. फॉरेस्ट विभागाला अजून कळून नाही राहिला की ज्या म्हणजे सातपुडा आणि विंध्यामध्ये कुठलं झाड टिकतं तिथे तो लावायला पाहिजे. बिवाराकडून आणता, नवसारी कुठे तयार करतात, कुठे कण लावतं. मग सांगतं की आदिवासी जंगल तोडून टाकतात. सह्याद्री पर्वतामध्ये वेगळं झाड टिकणार, इथे थंड हवा आहे. आमचे तिथे वेगळं वातावरण आहे, तिकडे झाडं लावा पाहिजे. या वर्षी अशी गमत झाली, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व बिबटे गावात घुसून गेले. 7 लोकांना खाऊन गेले. 40 ते 50 बोकरे खाऊन गेले पावसाळ्यात. कारण बिबटेला जंगलात राहायचं आहे, नाही जागा नाही आहे. वन जमिनीच्या कायद्यावरती 1000 हेक्टर जमीन तोडायला लावली. नर्मदा बसन असं नाही सांगितलं होतं ज्यांची जमीन
1978-72ची त्याची मालकी त्यांना द्या म्हणून तो कायदा आला होता. ठेकेदारांनी काय केलं, जंगल तोडासर जंगल तोड टाकलं. भविष्यात अशी गमत येईल की पृथ्वीवरती जंगल राहणार नाही, तो वायनाड सारखं होणार, 100% होणार. तुम्ही कितीही झाडे लावणार, पण ज्या एरियात जो झाड टिकतं तोच झाड लावला पाहिजे. आपण फारिसला सांगावा आंदोलनात पुढच्या या नियोजनामध्ये, आणि सरकारचे विचार वेगळा आहे आणि हे मानवजात टिकणार नाही. नर्मदेमध्ये पाणी गुजरातला 20 रुपयाच्या बाटली पितो आम्ही. नर्मदेच्या रेटू मध्य प्रदेशमध्ये काढून हे करते, नोंदीचा रस्ता तुटून गेला. आम्ही आज सांगतो जंगल जमीन आमरीचे, पण कुठे मिळेल जंगल जमीन आमची? नद्या बंद झाल्या, पाणी खराब झालं, नर्मदेचं पाणी प्यायचा लायक नाही राहिलं. आता तिथले मासले पूर्ण नष्ट झाले. तिथे जुने मासले ते काय भेटून नाही राहिले. सियारामभाऊ आहे, मासे संघ घेतो आहे, 27 सोसायटी आमच्या मासेमारे करते, तिथे मासे भेटून नाही राहिले. 6 जीवनशाळा आहे आमच्या महाराष्ट्रात, एक मध्य प्रदेशमध्ये आहे, ती जंगलावरच काम करते आम्ही. ती आता सुनीतेत आहे, सुहासताई बघते आहे. म्हणून हा मानव निर्माण करायचा असेल तर आपल्याला वेगळ्या दिशेने जावं लागेल. नाही तर विकास कुठे राहील, योजना कुठे राहील? 5 वर्षांनी सरकार येईल, दुनिया काय येईल? शेवटी आपल्याला सांगेल की तुम्हीच तर लढत होते, बघा आता काय करणार असं. म्हणून आज आम्ही इतका आनंद झालो की जंगलावर परत एक जंगलावरचा विषय आला आणि राष्ट्रीय जनांदोलन असं विचार मांडत असेल, खरंच का या देशाचा संविधानाचा सर्वांसाठी जीवनदान मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद पुणे भाऊ. मी युवराजला विनंती करतो, हॉकर्सचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल तो मांडणी करणार आहे. युवराज टाइम चांगला पाळतो. दुसऱ्याला टाइम सांगणं सोपं असतं, स्वतः पाळायला गेलं होती परीक्षा असते. धन्यवाद सुजय दादा. आपण हॉकर्स किंवा पथारी म्हणलं की बऱ्याच जणांचे डोळे वर होतात, नाक मुरडलं जातं आणि काही जणांना आपुलकी असते. पण वास्तव हे आहे की देशभरातल्या हॉकर्सचा विचार केला तर GDP मध्ये त्यांचा वाटा तेवढाच वाढतोय. एक स्टॉल, एक हॉकर्स हा जवळपास 5 ते 12 कुटुंबांना सांभाळतो. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत, त्याला येणारे उत्पादन. दुसरी गोष्ट, मध्यम वर्गाला, सामान्य वर्गाला सहज आणि स्वस्तात अन्न उपलब्ध होतं. त्यामुळं रोजंदारीवर जगणारा असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारा असेल, या सगळ्यांची व्यवस्था होते. पण आपण आता शहरी गरीब आणि हे सगळे मुद्दे ऐकले. शहर नियोजनातूनच या गोष्टी कुठेतरी मिस होत आहेत. काही ठिकाणी वेगवेगळे मुद्दे आहेत, पण मी आता फक्त त्यातले पर्यावरणीय अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये गेल्या वर्षभरात 2 संशोधनं आम्ही केले गेली. त्यातलं एक संशोधन होतं, रिसर्च आहे, तो आहे फ्लेम युनिव्हर्सिटीसोबतचा. प्रोफेसर डॉक्टर शिवा दुबे इथं उपस्थित आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही तो गेली 2 पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका इथं 200 लोकांच्या सॅम्पल्स सर्वे आम्ही केले. त्याचे रिपोर्ट्स तयार होत आहेत. पण हे सर्वे करत असताना जे अनुभवलं, मी स्वतःही स्टॉल चालवला आहे, परंतु तो अनुभव आणि प्रत्यक्ष या सर्वे, कारण ती प्रश्नावली घेऊन त्यातले तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन ती प्रक्रिया पुढे नेतो, त्यावेळेस त्याच्या ज्या काही मुद्दे समोर आलेत, म्हणजे त्यातले आहेत की झाडं जिथं नाही आहेत, कुठे झाडं आहेत, पुण्यामध्ये झाडं कमी आहेत, जास्त आहेत, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात झाडांची संख्या कमी आहे. त्यामुळं त्या वातावरणाचे बदल. परंतु या सर्वेचं टायटल असं होतं की फेरीवाल्यांवरती होणारा वाढत्या उष्णतेचा प्रभाव. आणि दुसरा जो सर्वे केला आहे तो नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या सोबतीने केलेला आहे. तो सिंगल यूज प्लॅस्टिकला पर्याय काय करता येईल, म्हणजे पार्सल आपण मागतो, कारण लोकही मागतात आणि स्वस्तात ते द्यावं लागतं, त्यामुळे त्याला पर्याय काय, त्याच्यावरती त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक पायलट प्रोजेक्ट हा जंगली महाराज रोडवरती आत्ता लवकरच दिसेल. स्टीलच्या प्लेट किंवा ग्लास आणि याच्यातून आपल्याला अन्न मिळेल. पण ते स्वच्छता करण्यासाठीची पाण्याची उपलब्धता, त्यासाठीच्या स्वच्छतेची सवय आणि त्याचं ट्रेनिंग, या सगळ्यांचा भाग महानगरपालिकेच्या सोबतीनं हॉकर्स फेडरेशन आणि हॉकर संघटना आत्ता त्यांनी स्वीकारले. परंतु अजूनही ती जनजागृती जी व्हायला पाहिजे, ग्राहकांपासून ते वेंडर्सपर्यंत, स्टॉलधारकांपर्यंत. याच्यामध्ये ज्यावेळेस पिंपरी चिंचवडला आम्ही ज्यावेळेस सर्वे करत होतो त्यावेळेस लोकांच्या, म्हणजे एक तर छत्री लावण्याची परवानगी नसते त्यामुळे कारवाई होते, हा एक वेगळा भाग आहे. काही ठिकाणी स्टॉलला परवानगी नसते म्हणून कारवाई होते, किंवा त्याच्या ज्या तिथल्या लोकल अथॉरिटीजचे चाललेले मुद्दे असतात ते एक वेगळे मुद्दे आहेत.
पण वाढती उष्णता ज्यावेळेस आम्ही समजून घेत होतो तर गेल्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षी वाढलेलं ऊन आणि त्याला फेस करण्यासाठीची जी अवेअरनेस पाहिजे असतो त्यांच्याकडे संसाधनं उपलब्ध करून देण्याची गरज असते. शासन दरबारी याची जी एक उदासीनता दिसते ती या मुद्द्यांमधून दिसून आली. कुठेच म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही विचारलं की तुम्हाला उष्णता वाढली आहे तर त्याच्याबद्दल काय करायचं, काय उपाययोजना करायच्या, त्या बाबतीत काही माहिती मिळाली आहे का? तर आम्हाला कुठेच म्हणजे एकही उत्तर असं नाही आहे की आम्हाला मिळाली माहिती. म्हणजे काही त्रास झाल्यावर उष्णतेचा नेमकं कुठं जायचं, कुठल्या दवाखान्यात जायचं. म्हणजे पिंपरी चिंचवडला गेलं की वायसीएम हॉस्पिटल, पुण्यात आलं की ससून, ही नावं काही जणांना माहीत आहेत कारण ठराविक वर्ग तिथेच जातो कुठल्याही उपायांसाठी. पण तिथे होतात का, आपल्या जवळपास होतात का, नाही आहे का? टॉयलेट बाथरूमच्या व्यवस्था जी महिला ग्राहक पण असतील परंतु स्टॉल वेंडर्स जे आहेत, महिला आहेत, भाजी विक्रेते असतील, खाऊच्या गाडीवरती असतील, तर त्यांना त्यांच्या व्यवस्थेसाठी सुद्धा जाता येत नाही म्हणून पाणी कमी प्यावं लागतं आणि पाणी कमी पिल्यावर होणारे जे परिणाम आहेत म्हणजे आरोग्याचा हा जो मुद्दा आहे यातले बायोलॉजिकल रिपोर्ट